नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रसिद्ध भारतीय खेळाडू हा स्पेशल टॉपिक दिलेला आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट, PT उषा धावणे, अभिनव बिंद्रा नेमबाजी, PV सिंधू बॅडमिंटन, मेरी कोम बॉक्सिंग, नीरज चोप्रा भालाफेक, खाशाबा जाधव कुस्ती आणि मीराबाई चानू वजन उचलणे या प्रसिद्ध भारतीय खेळाडूविषयी माहिती दिलेली आहे. तर 3च्या मुलांना या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती अत्यावश्यक आहे. मग 3च्या पुढच्या मुलांना का नाही, म्हणून ही माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर सुरुवातीला आपण सचिन तेंडुलकर या खेळाडूविषयी माहिती घेणार आहोत. तर ग्रॅज्युएशनच्या पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ मी सांगते की भारतरत्न हा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न वयाच्या कितव्या वर्षी मिळाला, किंवा सचिन तेंडुलकर यांना कोणाच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार दिला, किंवा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कोणता खेळाडू आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेला येऊ शकतात. म्हणून आज आपण प्रसिद्ध भारतीय खेळाडूपैकी पहिला ते म्हणजे सचिन तेंडुलकर क्रिकेट यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर सचिन तेंडुलकर ही क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात कमी वयाचे आणि पहिले भारतीय व्यक्ती आहेत. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर आहेत. क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न त्यांना सन्मानित. तसेच भारतरत्न पुरस्काराबरोबरच पद्मविभूषण, पद्मश्री हे देखील पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळालेले आहेत. सचिन तेंडुलकर यांचा आत्मचरित्र प्लेइंग इट माय वे हे खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर PT उषा धावणे. PT उषा यांना पर्सन ऑफ द इयर होण्याचा बहुमान 1986 साली मिळाला. 1983 ते 1989 मध्ये एशियन ट्रॅक व चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये एकूण 13 सुवर्णपदके, 3 रौप्य पदक व 1 कांस्य पदक मिळवली. एकूण 101 पदके PT उषा यांना प्राप्त आहेत. PT उषा गोल्डन गर्ल हे त्यांचं आत्मचरित्र खूप गाजलेलं आहे. त्यानंतर आपण PV सिंधू यांच्याबद्दल माहिती घेऊ. PV सिंधू या बॅडमिंटन खेळाच्या प्रसिद्ध खेळाडू आहेत. 2019 मध्ये त्यांना सुवर्ण पदक, 2017-18 मध्ये रौप्य पदक व 2013-14 मध्ये कांस्य पदक, 2013 अर्जुन पुरस्कार, 2015 पद्मश्री पुरस्कार, 2016 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व 2020 पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. PV सिंधू यांचं शटलिंग टू द टॉप हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा वयाच्या 16व्या वर्षी 1998 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा ते सहभागी झाले, तेव्हा ते वयाने सर्वात लहान खेळाडू होते. 2001 साली बिंद्राने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवली. 2000 साली अर्जुन पुरस्कार, 2001 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. 2009
पद्मभूषण पुरस्काराने अभिनव बिंद्राला सन्मानित करण्यात आलेलं आहे. अभिनव बिंद्रा हे एक निवृत्त नेमबाज व उद्योजक आहेत. अशा प्रकारे आज आपण या 4 खेळाडूंची माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकी सर्व खेळाडूंची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.